आज एक आपल्यातला दिलदार माणूस काळ्या पडद्याच्या मागे, जे आपल्या सर्वांचे लाडके रणजित निंबाळकर सर यांचं निधन झालं. पहिल्यांदा रणजित सरांना भावपूर्ण श्रद्धांजली. एक मालक म्हणून काय असावं ते रणजित निंबाळकर सरांकडून शिकवलं. एक दिलदार व्यक्तिमत्व, सगळ्यांच्या मनावर राज्य केलेला असा हा देव माणूस. कित्येक बैल चालकांचं, बैल मालकांचं इतकं यांच्यावरती प्रेम की आपण काय बोलू शकत नाही. पहिल्यांदा सरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. काही ग्रुपवरती तर असे मेसेज आले की या बैलगाडी क्षेत्रामुळे जर चांगली माणसं जर आपल्यातून निघून जात असली तर बैलगाडी क्षेत्र पहिल्यासारखं बंद झालं तरी सुद्धा काही फरक पडणार नाही. वाद भांडण, एकमेकांवर टीका कधीही झाली नाही. बैलगाडी क्षेत्र चालू करण्यासाठी जसं एकत्र येऊन लढत होतो तसंच एकमेकाला खाली दाखवण्यासाठी लढत आहेत. या क्षेत्रामध्ये नाव मोठं आणि लक्षण खोटं असं झालंय. आता असे कित्येक SMS ग्रुपवरती आलेले. सरांवरती इतकं प्रेम की आतूनात प्रेम सगळ्यांचं. पण आज सर आपल्यातून हरपले. आपला सुंदर तुमची वाट बघतोय सर. बैलगाडी प्रेमी सगळे तुमची वाट बघताय. हा प्रवास निम्म्यातच सोडून तुम्ही का गेला? बैलगाडी क्षेत्रातील हसमुख चेहरा आज हरपला. रणजित निंबाळकर सर, आपणाला भावपूर्ण श्रद्धांजली. देव तुमच्या आत्म्यास शांती लाभो हीच विश्वाचरणी प्रार्थना.